नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 223, 10 ऑगस्ट. तारणहार. एकमात्र माणसाचे मनच माणसाला तारणारे असते. त्याला वठणीवर आणण्यासाठी ध्यान, जप या गोष्टी आहेतच. तितकाच नित्य यज्ञ पण त्याला मनाला वाटणीवर आणतो. जप करताना त्याचा परिणाम शरीर, मन, पंचमहाभूते यावर होतो. यज्ञाचा जर प्रधान हेतू वातावरणात शुद्धी हा आहे. जप शांतपणे लक्ष देऊन केलेला जास्त फळतो. अग्निहोत्राचे तर सर्व शास्त्र सिद्धच आहे. पण जपात त्या देवतेचे अधिष्ठान असते. मंत्र त्या इष्टदेवतेचे बाह्यरूप असते. मंत्राचा उच्चार ध्वनी तरंगांनी वातावरणात तशा आकृती प्रकटतात. मंत्र सामर्थ्य असते. मागे विठ्ठल मंदिरामध्ये दासगणू महाराजांचा जन्मशताब्दीचा वर्ष साजरे झालं. सौ कल्याणीताई नामजोशी आल्या होत्या. त्यांच्या ओळखीच्या एका माणसाचे अमेरिकेतले त्या अनुभव सांगत होत्या. ती व्यक्ती शास्त्रज्ञ आणि त्यामुळे सगळ्या प्रयोगांची संलग्न होती. उच्चारांचा, प्रतिक्रियांचा, त्यावर उच्चार आणि त्याच्या प्रतिक्रिया ह्यावर संशोधन चालू होते. जगातल्या वेगवेगळ्या भाषा, त्याचे उच्चार, त्याचे परिणाम हे पाहणं चालू होतं. आणि त्या पाठीमागे काय केलं होतं तर एक प्लेन कॅनव्हास पेपरवर सूक्ष्म म्हणजे तारांमध्ये पेन्सिल बसवली होती. आणि पुढे जो माणूस खुर्चीवर बसवायचे तो जे बोलेल त्याचे स्पंदनांनी त्या तारा हलायच्या आणि मागे चित्र उमटायचं व्हायब्रेशननी. अशी सगळी ती रचना केलेली होती. हा एकटाच भारतीय माणूस. त्याला संस्कृत काहीतरी म्हण असं सांगण्यात आलं. हा म्हणाला, मला संस्कृत काहीच येत नाही कारण मी कित्येक वर्षात अमेरिकेत आहे. फक्त एक गोष्ट आहे, माझी आजी लहानपणी नरसिंह स्तोत्र म्हणायची, आमचं दैवत आहे ते. तर मी जसं आठवेल तसं जेवढं येईल तेवढं म्हणतो, बघू काय त्या शब्दांचा प्रभाव पडतो ते. आणि मग तो म्हणायला लागला. आणि गंमत अशी की लहानपणी ऐकलेलं आपलं विसरत नाही म्हणतात. तसं जसं म्हणायला लागला तसं त्यांना ते संपूर्ण श्लोक मंत्र आठवले आणि ते स्तोत्र त्यांनी पूर्ण म्हणलं आणि थांबले. तसे ते शास्त्रज्ञ एकदम अचंबित झाले आणि ते म्हणले, ओ नो, म्हणजे इट फेल्ड, म्हणजे संस्कृत फेल झाली. ओ नो करायला आले. इट्स न. मग कशाची आकृती आली आहे असं यांनी पुढं बसून विचारलं. तर ते म्हणाले, इट्स नायदर मॅन नॉर लॉयन, म्हणजे माणूसही नाही आणि सिंहही नाही. हे ऐकल्यावर तो जवळजवळ किंचाळलाच. व्हॉट म्हणून एकदम खुर्चीवरनं उठला आणि मागे वळून पाहिलं आणि त्यांनी चक्क त्या नरसिंहासमोर साष्टांग दंडवत घातलं. आणि मग अकॉर्डिंग टू मंत्र वर्ड्स इट्स ट्रू असं त्यांनी सांगितलं जोरजोरात. स्ट्रेंज, मंत्राचा एवढा प्रभाव असतो. मी दबकत म्हटलं आहे तरीसुद्धा त्याच्यात स्पष्ट दिसतं आहे की तो सिंह आहे आणि तो माणूस आहे. अरे, म्हणजे एक तसाच दुसरा अनुभव एका फ्रेंच लेडीचा. ती सतार वादन करत होती. तिला इंडोनेशियामध्ये एक भारतीय भेटला. तिने त्याच्याकडनं 1-2 गाणी वाजवायला शिकली. त्यातलं एक गाणं तिला फार आवडायचं आणि ती नेहमी वाजवत असायची. एकदा बीचवर बसून ती तल्लीन होऊन सतारीवर तेच गाणं वाजवू लागली. तेच तिचं गाणं वाजवण्यात ती इतकी तन्मय झाली की तिने डोळे मिटून घेतले. आणि डोळे उघडल्यावर बघते तर अनेक जण तिचं गाणं ऐकायला थांबले होते. तिने सगळ्यांना थँक्यू केलं. सगळे ती लोकं गेली. तसं समोर लक्ष जाताच एक मोठी वाळूमध्ये आकृती आलेली तिने पाहिली. तिने विचारलं, हे कुणी काढलं आहे? तर सगळे म्हणले, नाही, कुणीच नाही काढलं. मग एक इंडियन तिथं होता. तो म्हणला, ही तर आमची देवी आहे, ही सरस्वती आहे. मग तुम्ही आत्ता काय वाजवलं? मग तिने त्याचं वर्डिंगचं जे लिहिलेलं होता इंग्लिश वर्डिंगमध्ये, तर ते तर सरस्वतीचं स्तोत्र होतं. मग तो स्वतःही अवाक झाला. तो म्हणला, बापरे, हे त्या देवीचं वंदन आहे, जिची स्तुती केली आहे तिचं ते चित्र उमटलं. म्हणजे किती अजब गोष्ट आहे ते. नक्कीच त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आपल्याकडं जे मंत्र आहेत, स्तोत्र आहेत, त्याचे असे परिणाम होतात, ही आपली मिराजदारी आहे, ती जपली पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. ध्यानात पण जप करायला हवा. मनात त्रायते इति मंत्र, मनाला तारतो तो मंत्र. मनालाच तारण्याची गरज आहे हे आता गीता सांगते. मनच बंधन आणि मोक्षाला कारणीभूत असते. व्यवहारात चौफेर मन म्हणजे मनाचे खाद्य विखुरलेले असते.
ते त्याला जिकडं तिकडं खेचून घ्यायला टपलेले असते, पण त्याला वठणीवर आणायसाठी नामस्मरण जसं लागतं तसंच दुसरं सामर्थ्यवान ताकदीचं म्हणजे अग्निहोत्र ते जवळ बसून करावं. म्हणजे त्या मनाला आपण ताब्यात घेऊ शकतो. आणि फुकटचा वेळ प्रत्येकाजवळ असतोच असतो. पैसा न खर्च करता आपल्याला फायद्याची गोष्ट म्हणजे नामस्मरण ते जास्तीत जास्त घ्यायला हरकत नाही आहे. आणि ते समयदान अग्निहोत्राच्या वातावरणात केलं तर त्याचं आपल्याला अभय मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे आता ह्या अशा अनुभवांवरनं कळतं. धन्य तारणहार नाम आणि धन्य त्याचे अलौकिक फायदे. नमस्कार.